नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी कांचन तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार झणझणीत असा हिरव्या मसाल्यातला पावटा आणि बटाट्याची भाजी. इथे मी पावट्याची शेंगा चांगले असे सोलून घेतलेले आहेत, त्यातले किडके दाणे काढून घेतले. एक कांदा, एक बटाटा, हिरवी मिरची आणि अर्धा टोमॅटो आणि एक आल्याचा तुकडा आणि हिरवी कोथिंबीर एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. आता कढईमध्ये ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या त्याची देठं काढून घेतली आणि मिरच्या चांगल्या परतून घेतल्या. आता मिरच्या चांगल्या काळपट होईपर्यंत थोडंसं तेल घालून भाजून घ्यायच्या. तुम्ही जर कांचन ब्लॉग चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबाल तर अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आता मिरच्या मी जरा भाजून घेतलेल्या आहेत तेलामध्ये. मस्त असं मिरच्या भाजून घेतल्या, काढून घेतल्या. आता त्याच कढईमध्ये जे तेल होतं त्याच्यात जे आपला पावटा आहे ते घालून घ्यायचा. पावटा पण एक 5 मिनिटं चांगला परतायचा, असे डाग लागेपर्यंत परतून घ्यायचा. पावटा परतून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल तापेपर्यंत जो मसाला होता म्हणजे हिरवी मिरची आणि खोबरे घालून मिक्सरला वाटून घ्यायचं. नंतर कढईमध्ये जिरी मोहरी घालायची. जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जो आपण एक मीडियम साईजचा कांदा होता बारीक चिरून घेतलेला तो घालून घ्यायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा. आता इथे मसाला पण माझा वाटून झालेला आहे. तर कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया. कांदा चांगला लाल पण परतून घेतला की जो आपण टोमॅटो होता, अर्धा टोमॅटो जो आपण घेतला होता तो घालायचा. जास्त बारीक किंवा जास्त मोठाही नाही करायचा. टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा तेलामध्ये. तर टोमॅटो पण चांगला शिजलेला आहे. जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं ते घालून घ्यायचं. मस्त असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं कांदा टोमॅटोमध्ये. मसाला घातल्यानंतर जे वाटण घातल्यानंतर एक 4-5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचा मसाला, म्हणजे तेल लागेल सगळीकडे. नंतर चवीपुरती हळद घालून घ्यायची. जास्तही हळद नाही घालायची, नाहीतर कडवट लागू शकतो. भाजी एकदम अशी कडवट लागते हळद जर जास्त झाली भाजीमध्ये तर. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आता मी इथे गरम पाणी घेते. गरम पाणी भाजी लवकर शिजते तरी पण छान येते. गरम पाणी करून सगळा मसाला असा मिक्स करून घ्यायचा. वरतून थोडंसं अजून पाणी घालते. पाणी घालून मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा. बघा मसाला मस्त शिजलेला आहे. मी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायला विसरली होती म्हणून मी वरतून टाकली. जेव्हा आपण कांदा टोमॅटो घालतो तेव्हाच ती टाकायला पाहिजे होती, पण मी विसरली म्हणून वरतून घालते. नंतर जो आपण बटाटा घेतला होता तो सोलून बटाट्याची अशी सालं काढून या पद्धतीने मी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. नंतर पावटा पण घालून घेतला. बटाटा आणि पावट्याला मसाला सगळा मिक्स होईल ह्या पद्धतीने सगळा असा मसाला मिक्स करून घेतला. मसाला आता सगळीकडे मिक्स झालेला आहे. आता भाजी शिजण्यासाठी, पावटा आणि बटाटा शिजण्यासाठी आपण गरम पाणी घालूया. मस्त असं पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया, म्हणजे एकाच ठिकाणी मसाला राहणार नाही कुठेच. पावटा शिजायला पाणी जास्त लागतं म्हणून मी अजून थोडंसं गरम पाणी घालते. चवीपुरतं मीठ. त्याला 10 मिनिटं एक चांगली उकळी काढूया. 10 मिनिटांनं बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे. मस्त तर्री आलेली आहे. दिसायला एकदम सुंदर दिसते. चवीला पण खूप मस्त लागते. बघू शकता आपला पावटा गरम आहे तो मला एकदम भाजला, मी थोडंसं थंड होऊ दिला. पावटा शिजलेला आहे. वरतून आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची.
मस्त असा पावटा बटाट्याची भाजी तयार झाली हिरव्या वाटणातली. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला कमेंट करून नक्की सांगा मला की रेसिपी कशी वाटली. नक्की ट्राय करा, कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.